नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत अगदी झटपट आणि चमचमीत हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल म्हणा तरी चालेल, राजमा मसाला। तर चला झटपट आणि टेस्टी डिलिशियस असा राजमा मसाला करूया, अगदी चमचमीत आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये। तर चला पटकन जाऊन बनवूया असा राजमा मसाला। तर बऱ्याचशा जणांचा गोंधळ असतो की राजमा कोणता घ्यायचा, तर तेही मी सांगणार आहे, प्लस भिजवायचं कसं तेही सांगणार आहे। तर स्टार्ट टू द एंड आपण ही रेसिपी बघणार आहोत। तर इथं मी घेतला पिंक राजमा, जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सहज भेटतो, जो अगदी शेंगदाण्यासारखा असतो। तर मी हा घेतलेला डीमार्टचं पॅकेट आहे, टाटा संपन्नचं। तर जो डार्क ब्राऊन असतो त्याला भिजायला आणि शिजायला बराचसा टाईम लागतो, बट हा राजमा जो असतो इझिली भिजतो। ही 4 तासात पूर्वी मी भिजवला होता, दुपारी मला डिनर करायचं होतं, तर 3 ते 4 वाजता मी भिजवला आणि संध्याकाळी 8 वाजता मी रेसिपी शूट करत आहे। तर अगदी 4 तासात छान भिजून येतो। तर भिजवलेला राजमा आहे, हवा असेल तर ती तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 1 वाटी घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटी भिजवला ते झालं 2 वाटी। इथं घेतलेलं एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे, 3 हिरव्या लवंगी मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 मध्यम आकाराचे टमॅटो बारीक कापून घेतलेले आहे। तुम्हाला इथं हवं तर तुम्ही प्युरीसुद्धा करू शकता टमॅटोची, किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता ॲज यू विश, बट कांदा जो आहे तो लांब लांब स्लाइस करून घ्यायचा आहे। अजून काय काय लागणार आहे तेही बघूया। मिरच्यासुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। इथं मी घेतलेले खडे मसाल्यांमध्ये जास्त दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, काडी आणि तेजपत्ता घेतलेला 1 ते 2, कोथिंबीर घेतलेली आणि कसुरी मेथी घ्यायची आहे 1 चमचा, आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथं अगदी थोडीशी घेतलेली, नेहमी तुम्ही म्हणता की भरपूर कोथिंबीर यूज करता, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर, काहीच हरकत नाही। सुक्या मसाल्यांमध्ये मी आधीच सांगते की चिकन मसाला मी घेतलेला आहे, तो सुद्धा व्हेज असतो, नॉनव्हेज नसतो चिकन मसाला। चिकन मसाला नसेल वापरात तुम्ही तर छोले मसाला वापरू शकता, किंवा कोणताही गरम मसाला ऑप्शनलला वापरू शकता। 1 चमचा चिकन मसाला, लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरीवाला 1 चमचा, आणि अर्धा चमचा हळद। आता हळद जो आहे तो मसाल्याच्या डब्यातला टीस्पून अर्धा चमचा आहे। कुकरचं पॅन ठेवलेलं आहे, म्हणजे कुकर बॉटम ठेवलेलं आहे, छान गरम झालं की त्यात टाकलं 2 ते 3 चमचे तेल। तेल छान कडक झालं की लगेच आपल्याला टाकलं तेजपत्ता आणि दालचिनी आणि कांदा। आता इथं जसं मी म्हटलं अगदी बॅचलर स्टाईल ही रेसिपी आहे, तर माझा भाऊ इथं बनवत आहे, तर अगदी सहज आणि झटपट होते, जास्त तामझाम नाही। जर तुम्ही बॅचलर आहात, बायको माहेरी गेली तरी चमचमीत खावंसं वाटतं आणि हॉटेलचं तुम्हाला पचत नाही किंवा आवडत नाही किंवा वेळी नाही, तर तुम्ही ही नक्कीच करू शकता। कांदा टाकला, आलं लसूण पेस्ट टाकली कांद्याच्या नंतर, आणि हिरव्या मिरच्या टाकल्या। त्याच्यापूर्वी आपण टाकलेलं दालचिनी आणि तेजपत्ता। जिरे हे तर ऑप्शनल आहे, त्यामुळे मी नाही टाकले, हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता जिरे। छानपैकी स्टर करून घ्यायचं आणि डायरेक्ट आपण शिजवणार आहोत। जास्त अगदी आधी शिजून घ्या मग त्याला फोडणी द्या असं नाही, डायरेक्ट 1 पॉट मील आहे, डायरेक्ट शिजवणार आहोत, डायरेक्ट शिट्टी देणार आहोत, डायरेक्ट फोडणी दिलेली आपण। आता याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। कांदा आलं लसूण पेस्ट किंवा मिरची कच्ची राहता कामा नाही, छान त्याला परतून घ्यायचं। ह्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला कांदा काळा करायचा आहे। गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम टू हाय आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही करायची। मीडियम फ्लेमवरती कांदा छानपैकी ब्राऊन करायचा, हलका गुलाबी होऊ द्यायचा, अगदीच डार्क ब्राऊन करू नका। आणि छान कांदा परतून आला की लगेच टाकलं आपलं बारीक चिरलेले 2 टमॅटो। आता इथं टमॅटो थोडंसं जास्त घ्यायचे, कारण की राजमा जो असतो तो पचायला जड असतो, त्यामुळे त्याच्यात जर आपण टमॅटो जास्त टाकले आंबटपणा तर तो पचायला हलका होतो। मग टाकलं मीठ चवीनुसार अर्धा चमचा। मीठ मी दाखवलं नाही कारण की ते टाकतोच आपण नाही का, त्यामुळे स्किप झालं माझ्याकडून दाखवायला। मीठ टाकलेलं अर्धा चमचा, टमॅटोच्या नंतर छानपैकी परतून घ्यायचं हे सुद्धा, आणि मग टाकायचे आपले गरम मसाला किंवा चिकन मसाला 1 चमचा। आणि बऱ्याचशा लोकांना डाऊट असतो की चिकन मसाला नॉनव्हेज असतो, नाही, चिकन मसाल्यामध्ये काही चिकन नसतं, ते जस्ट एक कॉम्बिनेशन असतो मसाल्याचं, विविध मसाल्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात, त्यामुळे फ्लेवर तसा वेगळा असतो। बट तुम्ही साधा गरम मसाला वापरला तरीही चालू शकतं। आणि चिकन मसाल्याच्या पॅकेटवरती तुम्हाला हिरवी साईन दिसते, म्हणजे तो शाकाहारी आहे, हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला पॅकेटसुद्धा दाखवलं। आता इथं सगळे सुके मसाले होते, चिकन मसाला, लाल तिखट आणि हळद इतकंच टाकलेलं आहे, जास्त काही एक्स्ट्रा मसाले वगैरे मी ॲड नाही केले। आता इथं आलं लसूण पेस्ट मी विसरले होते कांद्यासोबत टाकायला, आता ॲड केलेली आहे, सॉरी चुकून बोलले, मी कांद्यासोबत टाकले, मी विसरले, त्यामुळे आता ॲड केले।
छानपैकी परतून घ्यायचे आणि रॉ स्मेल अजिबात येता कामा नाही. आपलं जे कांदा किंवा आलं लसूण पेस्ट किंवा टमॅटोचं आहे छान परतून घ्यायचं आणि कसुरी मेथी इथं टाकलेली आणि लगेच टाकलं आपले भिजवून स्वच्छ धुवून भिजत घेतलेले चाळून घेतलेले राजमाचं भिजवलेलं पाणी घ्यायचं नाही आपल्याला, चाळून घ्यायचे राजमा भिजल्यानंतर आणि ॲड करायचे आणि अगदीच तुम्हाला हवं तितकी कमी जास्त पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथं थोडंसं वरती घेत आहे राजमाचं पाणी आणि राजम्याला साधारण मी इथं देणार आहे 6 ते 7 शिट्ट्या. तुम्हाला हवं तर तुमच्या कुकरच्यानुसार तुम्ही 8सुद्धा देऊ शकता किंवा 7सुद्धा देऊ शकता. आता मी इथं पाणी तांब्याने टाकत आहे माझ्या भावाने, तर साधारण 2 ग्लास पाणी इथं गेलेलं आहे. एक तांब्यात 2 ग्लास पाणी मावतं ना, ते इथं 2 ग्लास पाणी आहे. ग्रेव्ही छान दाटसर होते, अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट नाही होत. तिथे 1 तांब्या पाणी टाकलेलं, मग थोडंसं अजून ॲड केलं, कोथिंबीर ॲड केलेली आहे. बस इतकंच आहे. साधा सोपा राजमा मसाला झटपट रेस्टॉरंट स्टाईल रेडी होणार आहे. आता कुकरची शिट्टी लावली, वरून कोथिंबीर टाकलेली, कुकरची शिट्टी लावली, 7 शिट्ट्या दिलेल्या आहेत. राजमा मसाला रेडी आहे. 7 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर उघडला आणि सर्व करून रेडी आहे. चपाती, स्टीम राईस आणि राजमा मसाला हॉटेलपेक्षाही भारी झालेला. नक्कीच ट्राय करा. अगदीच झटपट बॅचलर रेसिपी म्हणा किंवा सिंगल रेसिपी म्हणा, अगदीच न्यूकमर रेसिपी म्हटलं तरीही चालेल. आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच बनवा. अगदीच झटपट होते आणि भात, भाकरी, चपाती कशासोबतही खा, एन्जॉय करा. खूप टेस्टी, डिलिशियस आणि झटपट होणारी आहे. अगदी चमचमीत हॉटेल आणि रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकणारी आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.